जय श्रीराम सर्वांना. आज एका छोट्याशा टॉपिकबद्दल बोलणार आहे. शोल्डर प्रेस. आता बऱ्याचशा पोरांचा प्रश्न आहे की शोल्डर प्रेस नाही का नेहमी उभा राहून मारायचा का बसून मारायचा. ठीक आहे, दोन्ही पण वर्कआउट करू शकता तुम्ही. उभा राहून पण करू शकता, बसून पण करू शकता. ठीक आहे, पण मोस्टली उभा राहून मारा. जिथं तुम्हाला जमत नाही आहे की तुम्ही जे स्टेबल राहण्याचं जे तुमचं प्रमाण आहे, ठीक आहे, आणि वर्कआउट करताना तुम्ही जास्त मूव्ह व्हायला लागले तर तिथं तुम्ही बसून मारा. थोडक्यात तुम्ही समजा तुमचं 20 किलो लास्टची कॅपॅसिटी आहे मारायची डंबलची. ठीक आहे, डंबल्स किंवा बार मारताय, सॉरी डंबल्सच मारताय, तर 12.5 15 एक 17.5चा डंबलपर्यंत तुम्ही उभं राहून मारा. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला 20 जर तुम्हाला बॅलन्सच व्यवस्थित होत नाही तर तुम्ही वर्कआउट बसून करू शकता. ठीक आहे, बसून कसं करायचं तुम्हाला की जिममध्ये सुपर बेंच अवेलेबल आहे, तर ह्या अँगलला तुम्ही बेंच लावून घ्यायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला डंबल घ्यायचा, जो पण तुम्हाला हेवी डंबल घ्यायचा आहे तो घ्या आणि बसून तुम्ही लिफ्ट करू शकता. ठीक आहे, यामुळं काय होणार आहे, बसून केल्यामुळं तुमची पहिली गोष्ट तुम्ही स्थिर होता, एका जागेवर स्टॉप होता, आणि तुम्हाला दुसरी गोष्ट जमिनीतला जो कायनेटिक फोर्स आहे तुम्हाला यूज करून तुम्ही हेवी लिफ्टिंग करू शकता. ठीक आहे, आणि तुम्ही नोटीस केला असेल की तुम्हाला बसून जो सेट आहे, समजा उभा राहून जर तो सेट तुम्ही 20 किलोचा तर 10 रेपिटेशन मारत असाल तर तुम्हाला बसून 2-3 रेपिटेशन तुम्हाला वाढतात आला लक्षात. तर तो तुम्हाला बॅकचा सपोर्ट पण भेटतो आणि तुम्हाला लेगचा सपोर्ट, ते दोन्ही सपोर्ट चांगले भेटल्यामुळे तुम्हाला ते रेपिटेशनचे काउंट वाढतात. ठीक आहे, पण रेग्युलर तुम्ही बसून प्रत्येक सेट मारू नका, कारण प्रत्येक सेट बसून मारल्यामुळे पण काय होतं की आपलं जे पूर्ण जे प्रेशर आहे डंबल्स, आपलं बॉडी वेट पूर्ण लोअर बॅकवरती येतं. ठीक आहे, तर ते प्रत्येक सेट बसून मारणं पण योग्य नाही आहे. ठीक आहे, जिथं तुम्हाला गरज आहे की तुम्हाला तो सेट जात नाही आहे, ठीक आहे, म्हणजे तुम्हाला स्टेबल होत नाही आहे, बॅलन्स होत नाही आहे, ठीक आहे, तिथंच तुम्ही तो सेट हेवी लिफ्टिंग तुम्ही बसून मारू शकता. ठीक आहे, माहिती आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा. जय श्रीराम.